सोलापुरातील सर्व कामगार संघटनेचे प्रतिनिधी प्रधानमंत्री मोदींची भेट घेणार. विष्णू कारंपुरी महाराज. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा सोलापूर दौऱ्याप्रसंगी कामगार संघटना महासंघाच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार संघटनेचे प्रतिनिधी संघटितपणे विविध क्षेत्रातील कामगारांच्या अडचणी व समस्यांचे निवेदन श्री नरेंद्रजी मोदी यांना देण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कामगार संघटना महासंघाच्या वतीने कामगार सेना कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित विविध संघटनेचे प्रतिनिधी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामगारांच्या प्रमुख समस्यांचे लेखी निवेदन संकलन करण्यात आले. कामगार संघटना महासंघाच्या वतीने कामगार सेना कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित विविध संघटनेचे प्रतिनिधी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामगारांच्या प्रमुख समस्यांचे लेखी निवेदन संकलन करण्यात आले. यात महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीचे जनार्दन शिंदे, सायमन गट्टू, चांगदेव सोनवणे यांनी रद्द केलेले कायदे पुनर्गठित करावे, कंत्राटी पद्धत रद्द करावी व इतर मागण्यांचा समावेश केला. नवमहाराष्ट्र कामगार संघटना शिंदे गटाचे साहेबण्णा तेगेळी यांनी विडी कामगारांना किमान वेतन मिळवून द्यावे. राष्ट्रीय विडी मजदूर संघ इंटकचे राहुल गुजर यांनी विडी कामगारांसाठी घरकुल योजना परत राबवावी. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सचिव राजाभाऊ सोनकांबळे यांनी सरकारी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या केल्या. महानगरपालिका कामगार संघटनेचे बापू सदाफुले यांनी आपल्या मागण्यात ठेकेदारी पद्धतीने केलेली भरती रद्द करून नियमित पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी मांडली. याचबरोबर कामगार सेनेचे विठ्ठल कुऱ्हाडकर, रेखा आडकी यांनी विडी, यंत्रमाग व असंघटित कामगारांच्या रोजगारासंबंधित देशी विदेशी प्रकल्प सोलापुरात आणावे असे मत मांडले. शेवटी महासंघाचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज यांनी रोजगार विना सोलापूर बकाल झाले आहे, म्हणून बेरोजगार झालेल्या कामगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी नरेंद्रजी मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशातून नवीन प्रकल्प आणावे आणि असलेल्या उद्योगांच्या संरक्षणासाठी मदत करावी अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात येणार असल्याचे सांगितले. महासंघाच्या वतीने झालेल्या सदर बैठकीत वरील मान्यवरांसह सोलापुरातील विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोलापुरातील कामगार संघटना महासंघाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार संघटनेचे प्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या माध्यमातून सोलापूरला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा दौरा असून त्यावेळेला आमच्या सर्व कामगार संघटनेच्या महासंघाच्या वतीने त्या क्षेत्रातील कामगारांच्या समस्या, अडचणी आणि बेरोजगारी याबाबत आम्ही सर्व शिष्टमंडळ त्या ठिकाणी निवेदन सादर करणार आहोत. या निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये प्रत्येक कामगार संघटनेचे 5-5 प्रतिनिधी राहतील आणि या 5-5 प्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही मोदीजींना सांगणार आहे आम्ही की ज्याप्रमाणे कामगार समस्या या वेगळे असून घर तर दिलात तुम्ही, परंतु घराबरोबर घर पण द्या, घरात राहण्यासाठी जगण्यासाठी साधन द्या, बेरोजगारांना काम द्या. ज्याप्रमाणे महानगरपालिकेचे सरकारी, निमसरकारी यांच्या समस्या ज्या अशा बिडी कामगारांची आज तंबाखू विरोध दिन आहे, पण तंबाखूचं सान्निध्यात राहून काम करावं लागतं, त्यांचं काय करता. अशा अनेक समस्या या ठिकाणी जटिल झालेल्या आहेत. अशा सर्व समस्यांना आपण पंतप्रधान म्हणून ज्या देशामध्ये अनेक नवनवीन पराक्रम तुम्ही केलेला आहात, त्याप्रमाणे एक कामगारांना वाचवायचा पराक्रम करा, अन्यथा. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी महाराष्ट्र कामगार सेना सोलापूर, सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी कामगार महाराष्ट्र सेनाचे प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांच्या मध्यस्थीखाली सोलापूर शहरातील जेवढ्या कर्मचारी संघटना आहेत त्या संघटनेची बैठक आज त्यांच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आज ही दुसरी बैठक आहे. या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की सोलापूर शहरामध्ये जो कामगार क्षेत्रातील सर्व कर्मचारी आहेत, मग ते विडी कामगार असतील, यंत्रमाग कामगार असतील किंवा सोलापूर महानगरपालिकेमधील कर्मचारी असतील, अशा अनुषंगाने आज आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आज या ठिकाणी आपल्या भारताचे
पंतप्रधान महोदय माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा दौरा अजून निश्चित झालेला नाही, पण निश्चित झाल्यानंतर हा विषय आहे तो आम्ही या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी येणार आहेत. त्या अनुषंगाने आपल्या ज्या कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते कर्मचाऱ्यांना सतावत आहेत, भेदभावसवत आहेत, त्या अनुषंगाने आम्ही कर्मचाऱ्यांच्या मागण्या या माध्यमातून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे आम्ही ते निवेदनद्वारे देणार आहोत. तर या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अशा मागण्या आहेत की पाठीमागे काही गेल्या वर्षामध्ये जे विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या संविधानामार्फत आपल्याला जे काही कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या ज्या आपल्या हक्क मिळवून दिले होते ते एकूण 42 कायदे केंद्र शासनाने रद्द केलेले आहेत. त्या अनुषंगाने ते कायदे रद्द न होता ते कायदे कर्मचाऱ्याला लागू झाले पाहिजे अशा अनुषंगाचं पण निवेदन असणार आहे. आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न आहे तो अख्ख्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये 2005 साली पेन्शन बंद करण्यात आली. ती पेन्शन महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे, त्या अनुषंगाने आपलं निवेदन असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की महाराष्ट्रामध्ये खाजगीकरणाचा प्रश्न, कंत्राटदारीचा प्रश्न तो अत्यंत भयानक प्रश्न आहे. तो कर्मचाऱ्याचा कंबर मोडणारा आहे. त्या अनुषंगाने आम्ही या विषयावर खूप मोठं आंदोलन देखील महाराष्ट्रामध्ये उभारणार आहे. तर या ठिकाणी आम्ही माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा दौरा निश्चित ठरलेला आहे. त्या दौऱ्यामध्ये आम्ही सर्व सोलापूर शहरातील संघटना त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही वेळसुद्धा तशी प्रशासनाकडे मागितलेली आहे आणि निश्चितच आम्हाला प्रशासन ती वेळ देईल आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व कर्मचाऱ्यांचे मागण्या आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. सोलापूर शहरातील विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व कामगार संघटना आज विष्णू कारंपुरी साहेब यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला महानगरपालिकेतील सर्व युनियन, त्यांचे प्रतिनिधी, त्याचबरोबर सरकारी कर्मचारी, मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी, इंटकचे पदाधिकारी, सर्वच क्षेत्रातील वेगवेगळ्या युनियनने या ठिकाणी आज बैठकीमध्ये भाग घेतला. आम्ही या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांच्या महानगरपालिकेतील मागण्या असतील, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असतील किंवा सरकारने, केंद्र सरकारने जे 45 कायदे आहेत ते 45 कायदे रद्द केलेले आहेत. त्यापैकी 40 कायदे रद्द केलेत आणि उरलेले जे कायदे आहेत ते मालकाच्या बाजूने आहेत. हे कामगार क्षेत्रात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे. पंतप्रधान इथे येणार असल्यामुळं आम्ही या मागण्यावर जोर देऊन रद्द केलेले जे कामगार कायदे आहेत ते पुन्हा चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जुनी पेन्शन बंद आहे, ते बंद असेल तर लोक जगणार कसं? त्यामुळं जुनी पेन्शन चालू झाली पाहिजे. एक कर्तबगार धाडसी नेतृत्व विष्णूजी कारंपुरी साहेब यांच्या आदेशानुसार आज सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये ज्या विविध भागामध्ये विविध खात्यामध्ये जे खातेनीय संघटना कर्मचाऱ्याच्या हितासाठी काम करत आहेत त्यांच्या एकत्रितपणामध्ये आज यांच्या कार्यालयामध्ये आम्हा सर्वांना बोलावून घेऊन एक चांगल्या विषयी एक चर्चे रूपानं आत्ता प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारत देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी साहेब हे सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकतंच येणार आहेत आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये या महासंघाच्या प्रतिनिधींना भेटीसाठी वेळ मिळावा म्हणून विष्णूजी कारंपुरी साहेब, जनार्दनजी शिंदे साहेब, चांगदेवजी सोनवणे साहेब, आपले सायमन गट्टू साहेब आणि आपले सर्व इतर सहकारी जे कर्मचारी संघटनेमध्ये काम करतात, मग ते शासकीय असो, निमशासकीय असो किंवा महामंडळ असो, या सर्व कर्मचाऱ्यांचं एक शिष्टमंडळ निवेदन घेऊन माननीय प्रधानमंत्रीजी यांना भेटण्यासाठी एक प्रयोजन चालू आहे. या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय अथवा निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत या समस्यांना वाचा फोडून राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर या समस्या सोडवण्यासाठी सन्माननीय प्रधानमंत्री साहेबांना आपण आग्रह करणार आहोत
या आग्रहामधून आग्रहासाठी आपल्याला जनार्दनजी विष्णूजी कारंपुरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय प्रधानमंत्रीजी यांना भेटण्याची वेळ घेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करणार आहेत आणि या माध्यमातून भेटीच्या वेळी आपण आपल्या महासंघाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आपण सन्माननीय प्रधानमंत्रीजींना निवेदन देणार आहोत. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.